झाडूवाली बाईच्या साडीचा पदर खाली पडला की वॉचमॅनची नजर पेरूवर जायची. पेरू बघून तो रागूला हात लावायचा. झाडूवाली बाई म्हणाली, तुम्हाला मैना पाहिजे असेल तर मी देऊ शकते. झाडूवाल्या बाईने वॉचमॅनला मैना दिली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एका ऑफिसवर दौलत नावाचा वॉचमॅन होता. ऑफिस जास्त मोठं नव्हतं, छोटंच होतं. त्यामुळे तिथे तो एकटाच होता. दौलतचं काम सकाळी लवकर येऊन ऑफिस उघडणं आणि साफसफाई करून घेणं. दौलत वॉचमन सकाळी 8 वाजेलाच यायचा. बाकीचे कर्मचारी 11ला येत होते. ऑफिस संध्याकाळी 5ला बंद होत असे. ऑफिसची साफसफाई करायला एक बाई होती. ती पण सकाळीच यायची. सकाळी येऊन ती झाडू वगैरे मारायची आणि घरी जायची. संध्याकाळी परत ती ऑफिसवर यायची. वॉचमॅन एकदा सकाळी आला होता. त्याने ऑफिस उघडले आणि बाहेर तो खुर्ची टाकून बसला. थोड्या वेळाने झाडूवाली बाई आली. ती ऑफिसमध्ये झाडू मारत होती. तिचा साडीचा पदर 3 वेळा खाली पडत होता. वॉचमॅन तिकडेच बघायचा आणि त्याची नजर पेरूवर जायची. रोज पण झाडूवाली झाडू मारत असताना तिच्या साडीचा पदर खाली पडायचा आणि वॉचमॅन रोज पण पेरूवर नजर मारायचा. पेरू बघून आता तो राघूला हात लावत होता. झाडूवाली बाई त्याला बघायची. झाडूवाल्या बाईला नवरा नव्हता आणि वॉचमॅनला बायको नव्हती. त्यामुळे झाडूवाली बाई नंतर मुद्दाम साडीचा पदर खाली पाडायची. वॉचमॅन तिच्याकडे बघूनच राघूला हात लावत होता. तिने 2-3 दिवस वॉचमॅनला बघितले की वॉचमॅन राघूला आणि तिने वॉचमॅनला विचारले, तुम्हाला मैना पाहिजे का? वॉचमॅन तर खुश झाला होता असं ऐकून. झाडूवाली बाई असं एकदम बिंदास बोलू लागली. वॉचमॅन म्हणाला, काय म्हणाली तू? झाडूवाली बाई म्हणाली, तुम्हाला जर मैना पाहिजे असेल तर मी देऊ शकते. वॉचमॅन म्हणाला, ऑफिस सुटल्यावर ये. ऑफिस सुटल्यावर सर्व कर्मचारी घरी गेले. आता ऑफिसवर वॉचमॅन एकटाच होता. तो झाडूवाल्या बाईची वाट बघत होता. झाडूवाली बाई आली आणि त्याने आतमधून ऑफिस बंद केले. झाडूवाल्या बाईने वॉचमॅनला मैना दिली. दोघे खूप वेळ ऑफिसमध्येच होते. आता वॉचमॅन आणि झाडूवाली बाई यांचं काही वेगळंच सुरू झालं होतं. ऑफिस सुटल्यावर दोघे संध्याकाळी रात्र होईपर्यंत थांबायचे आणि नंतर घरी जायचे. वॉचमॅन तर खूपच खुश होता, कारण त्याला रोज पण मैना भेटत होती. काही दिवसानंतर ऑफिसच्या कर्मचारी लोकांना ही गोष्ट समजली होती. झाडूवाली बाई एकटीच होती. घरी तिचा नवरा तिला सोडून गेला होता. वॉचमॅन पण एकटाच होता. त्याला त्याची बायको सोडून गेलेली होती. नंतर ऑफिसच्या लोकांनी वॉचमॅन आणि झाडूवाल्या बाईचं लग्न लावून दिलं. आता ते दोघे सोबत राहत होते. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.